जेव्हा जातोय तेव्हा तुला सांगतो फोन भरणार समाज म्हणतो फोन आणि मोठ्याने माणसं येऊन आपल्या इथं जेवताय का नाही जेवू शकत. कधीच नाही. आम्ही त्याची जाण धरतो आपल्या इथं कधी माणूस येऊन नाही पोरं म्हणतात कधी काय वाटलं फोन करा. आम्ही डायरेक्ट घेऊ आम्हाला काय अडचण आलं तर दुसरं नाही येऊ शकत डायरेक्ट सांगतो. अहो गरीबच गरीबाची जाण धरतो आम्ही मत निवडून आले काय झाले आपल्या घरी येणार आहे नाही येऊ शकत ही तेवढ्या पुरतीच येणार आहे. गरीबाला गरीब माणूस जातो 2 तास गरीब बरोबर हा माणसं तशी नाही दादा आपण आपल्या माणसाला विसरायचं नाही कधी आम्ही हाताने येऊ शकतो तुमच्या इथं आणि आमचं अख्खं कुटुंब चांगलं पाणी नाही टाकलं अख्खं कुटुंब तुमच्या पाठीमागे मात्र याचा विचार नाही करायचा कधी स्वप्न तर नाही आठवायचा. आणि पुष्कळी तुम्ही मागं आली येऊन गेली आम्ही असं कधी कोणासारखं बोललो नाही बसलो शब्दाशी शब्द राम राम सविता मला म्हणली काही काय दादा येणार आहे दुपार नाही काय म्हणली आमच्या फॅमिली आम्ही तुम्हाला काय पाठीशी ध्यानात ठेवायचं आणि आलाय तुम्ही कोणाच्या इथं चांगल्या मन मोज करी आपल्या इथं असं कोणी बसणारच नाही. बाकी काय असो तुमच्या मागं आम्ही ठाम उभी आहे. पैशावाल्याकडे जाऊ नका गरीब माणूस ओळखा आपला हा शब्दची काम करणारा माणूस. हा अहो सकाळच्या पारी मी ते पिंपळगावला जायचो ना रोज कमीत कमी 100 माणूस त्यांच्या याच्यामध्ये आपलं काय बँकेचा दुकान जनता दरबार. जनता दरबार दूध प्या तेवढं पाहू द्या प्या चांगलं आहे. पाणी नाही टाकलं शिवाय चांगलं दूध तापावलंय म्हणून दिलं तुम्हाला पण अख्खा गावातला लोकवर्ग सगळा आपल्या इथं तुम्हाला सांगतो डिलिंग सगळ्यांचा सगळी काळजी नाही करायची तुम्हाला जरूर नाही 100%. याच्यात स्वप्नातही नाही आठवायचं कधी हा शब्द मी सांगतो ना अन्न खातो आमचे पूर्ण सोडतो पूर्ण अशिवाय आपण अन्नावची घरी बसलो त्याच्यात शंकर नाही बाळगायची का आम्हाला पण म्हणलं आता उपाशी झोपायचं बरोबर घरी झालं. जाऊ खा ना पुढे घ्या. खायचं काही नशिबात असं ते एवढा विचार नाही करायचा. पण कोण चांगलंच आहे आपलं मन आपल्याला आहे, जसं जगाचं मन आपल्याला नाही ना खरंय. मग? मग आपला तो परिचय झाला हा आणि तुम्ही म्हणते येणार तुम्ही केवढं झालं ना तर तुमच्या दारात माणसं येणार तुमच्या घरात बाकी इतर का नाही कोणी जाणार आशीर्वादाची काय नाही, काय नाही, काय नाही.